नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे महा टी संदर्भातील. तर इंग्लिश पेडागॉजी इंग्लिश पेडागॉजी या टॉपिकवर आपले काही प्रश्न आहेत, ते आपण बघणार आहोत. 50 प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरंही आपण डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला हे प्रश्न टी-ई-टीसाठी खूप हेल्पफुल असणार आहेत. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू NCF 2005 द पोझिशन ऑफ इंग्लिश लँग्वेज इज. म्हणजे NCF 2005 मध्ये इंग्लिश लँग्वेज विषयी विचारलेला हा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑफिशियल, ग्लोबल, सेकंड अँड फॉरेन. तर इंग्लिश हा विषय इंग्लिश ही भाषा आपण ग्लोबल म्हणून यूज केली जाते. याचं उत्तर असेल अकॉर्डिंग टू NCF 2005 नुसार द पोझिशन ऑफ इंग्लिश लँग्वेज इज ग्लोबल. सो ऑप्शन नंबर 2 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. A teacher of non-mother tongue language often face the problem of. So first option is resilient and unmotivated learners. Resilient and motivated learner, studious and unmotivated learners, and studious and motivated learners. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल, रेसिडेंट अँड अनमोटिवेटेड लर्नर्स. तर पहिल्या क्रमांकाचं उत्तर हे बरोबर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, लर्निंग अ लँग्वेज इज ऑल्सो डॅश प्रोसेस. ऑप्शन आहेत एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह, इंटेन्सिव्ह, इमिडिएट. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इन्क्लुझिव्ह हे त्याचं बरोबर उत्तर असेल. सो लर्निंग अ लँग्वेज इज ऑल्सो इन्क्लुझिव्ह प्रोसेस. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, constructive approach to language learning promotes. ऑप्शन आहेत अ चाइल्ड सेंटर्ड अप्रोच, क्लासरूम नॉइज, अ टीचर सेंटर्ड आणि चौथा आहे कल्चर ऑफ सायलेन्स. त्याचं बरोबर उत्तर असेल कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच टू लँग्वेज लर्निंग प्रमोट्स अ चाइल्ड सेंटर अप्रोच. तर पर्याय क्रमांक 1 हे जो आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, सायलेंट रीडिंग प्रमोट्स मोस्टली ओव्हर. ऑप्शन आहेत लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग अँड वोकॅब्युलरी. पर्याय एकदम काळजीपूर्वक वाचायचे आहेत, कारण की प्रश्नामध्येच उत्तर असते एक एक वेळेला. त्यामुळं आपण जितक्या केअरफुली आपण जो प्रश्न वाचू तितकं इझिली आपल्याला ते उत्तर मिळून जातं. तर विचारले काय, तर सायलेंट रीडिंग प्रमोट्स मोस्टली ओव्हर. तर याचं उत्तर असेल लिसनिंग तर नसणार, रायटिंगही नसणार, स्पीकिंग तर नाहीच, तर राहिला कुठला वोकॅब्युलरी.
सो सायलेंट रीडिंग प्रमोट्स मोस्टली ओव्हर वोकॅब्युलरी. पर्याय क्रमांक चौथा जो आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे ड्युरिंग रीडिंग इफ अ स्टुडंट इज pressing information together as they read a text, keeping track of what is happening he or she is. So रीडिंग विषयी प्रश्न केलेला आहे हा. तर प्रथम आपण काळजीपूर्वक प्रश्न वाचणार आहोत, त्यानुसारच पर्यायामध्ये आपण योग्य उत्तराची निवड करणार आहोत. तर हा प्रश्न आहे रीडिंग विषय या रीडिंग संदर्भातला आहे. तर पर्याय दिलेले आहेत इन्फेरिंग, स्किमिंग, पॅराफ्रेसिंग अँड सिंथेसायझिंग. तर याचं उत्तर असेल सिंथेसायझिंग, ऑप्शन नंबर 4. हा जो चौथा आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल, बाकीचे चुकीचं आहे. चौथा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रॉब्लेम्स ऑफ spelling error of the students can be easily solved through. ऑप्शन्स आहेत. हा प्रश्न रायटिंग वर विचारलेला आहे. स्पेलिंग एरर्स. सो ऑप्शन आहेत डिक्शनरी, टेक्स्टबुक्स, डिक्टेशन अँड टीचिंग एड्स. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डिक्टेशन हे त्याचं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. टेल क्वेश्चन ऑल्सो रेफर्स टू. पर्याय दिलेले आहेत फॉलो अप क्वेश्चन, क्वेश्चन टॅग, इनसिग्निफिकंट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर टेल क्वेश्चन ऑल्सो रेफर्स टू क्वेश्चन टॅग. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग लिटरली मीन्स अनेक्डॉट्स. ऑप्शन दिलेले आहेत डिटेल्स इन्फॉर्मेशन, ब्रीफ इन्फॉर्मेशन, ब्रीफ इव्हेंट्स अँड एपिसोड्स, आणि चौथा दिलेला आहे कलेक्शन ऑफ एव्हिडन्स. सो अनेक्डॉट्स मीन्स ब्रीफ इव्हेंट्स अँड एपिसोड्स. हा जो पर्याय क्रमांक 3 आहे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इन रेमेडियल टीचिंग. ऑप्शन दिलेले आहेत टीचिंग अ कॅरिड आउट कंटिन्युअसली, टीचिंग अँड टेस्टिंग इज कॅरिड आउट, टीचिंग ऑफ डिफिकल्ट टॉपिक्स इन कॅरिड आउट, and fourth one is teaching, testing and reteaching are carried out. Remedial teaching म्हणजे काय, तर टीचिंग, टेस्टिंग आणि and reteaching are carried out. पर्याय क्रमांक 4 जो आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे two words have identical sound and spelling but not related a meaning, it is known as. म्हणजे जे दोन शब्द आहेत ते उच्चारालाही सेम आहे, त्यांचे स्पेलिंगही सेम आहेत, पण त्यांचा अर्थ वेगळा आहे, याला आपण काय म्हणतो. तर ऑप्शन दिलेले आहेत होमोग्राफ, पॉलिसेमी, होमोफोन अँड होमोनिम. तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 होमोनम. होमोनम म्हणजे काय, तर दोन जे शब्द आहेत ते दिसायलाही सेम आहेत, ते उच्चारालाही सेम आहे आणि स्पेलिंगही सेम आहे, पण त्याचा अर्थ हा वेगळा आहे, त्याला आपण होमोनम असे म्हणतो.
हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात. अ मेंटल ब्लॉक मीन्स मेंटल ब्लॉक म्हणजे काय? तर लॅक ऑफ इंटरेस्ट, लॅक ऑफ अपॉर्च्युनिटीज, लर्निंग डिसॅबिलिटी, ऑल ऑफ दिस. तर त्याचं अचूक उत्तर असेल अ मेंटल ब्लॉक मीन्स लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. पर्याय क्रमांक दुसरा जो आहे हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे नोट टेकिंग इज डन. ऑप्शन दिलेले आहेत ड्युरिंग एक्सटेन्सिव्ह रेफरन्स वर्क, while writing an essay, during a lecture, while reading a review. तर याचं अचूक उत्तर असेल नोट टेकिंग इज डन ड्युरिंग अ लेक्चर. सो पर्याय क्रमांक 3 जे आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. इन मदर टंग लर्निंग हॅबिट्स आर फॉर्म्ड. ऑप्शन दिलेले आहेत विलिंगली, अनकॉन्शियसली, इमिजिएटली, रेग्युलरली. त्याचं अचूक उत्तर असेल अनकॉन्शियसली. पर्याय क्रमांक दुसरा जो आहे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न methods or approaches to be adopted to teach a language by. तर पर्याय दिलेले आहेत एम ऑफ टीचिंग द लँग्वेज, द स्कोप ऑफ टीचिंग द लँग्वेज, द सिलेबस ऑफ टीचिंग इन द लँग्वेज अँड नन ऑफ दिस. त्याचं अचूक उत्तर असेल मेथड or approaches to be adopted to teach a language are determined by a aim of teaching the language. So पर्याय क्रमांक पहिला जो आहे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे द मेन कोर्स ऑफ लर्निंग डिसॅबिलिटी इज. पर्याय दिलेले आहेत इमोशनल डिस्टर्बन्स, behavioral disturbance, cerebral dysfunction and all of these. त्याचा पर्याय योग्य पर्याय असेल ऑल ऑफ दिस. पर्याय क्रमांक चौथा जो आहे हे त्याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न The aim of prose teaching is to develop. पर्याय दिलेले आहेत critical thinking, comprehension ability, interest in reading, all of these. सो त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक जो चौथा आहे तो म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटी, इंटरेस्ट इन रीडिंग. हे सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणजे चौथा पर्याय जो आहे हे त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे A child said that the chairman of the municipality was on leave. The teacher corrected him and asked him to use chairperson instead of chairman. The teacher was dash. ऑप्शन्स आहेत. पहिला आहे शोईंग जेंडर बायसनेस, दुसरा आहे यूजिंग जेंडर फ्री लँग्वेज, तिसरा आहे हॅव्हिंग सेन्सिटिव्ह फिलिंग आणि चौथा आहे हॅव्हिंग डायव्हर्जंट थिंकिंग. तर याचं उत्तर तुम्ही गेस करून सांगा काय असेल. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक दुसरा
युझिंग जेंडर फ्री लँग्वेज. तर हे त्याचं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग आर लँग्वेज स्किल्स. दे आर बेस्ट लर्न्ड. ऑप्शन आहेत when they are taught separately, when they are given controlled practice, through contextual practice, when they are taught in an integrated manner. याचं उत्तर गेस करा काय असेल. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 when they are taught in an integrated manner. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे लँग्वेज टीचर टू मेक लर्निंग मिनिंगफुल कॅन. ऑप्शन्स आहेत मेजर द अचीवमेंट ऑफ द लर्नर्स, cover the syllabus in time, provide opportunities for the learners, आणि चौथा पर्याय आहे प्रमोट रोल लर्निंग. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज फॉर द लर्नर्स. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे डायरेक्ट मेथड ऑफ टीचिंग इंग्लिश वॉज इन्व्हॉल्व्ड टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ. ऑप्शन दिलेले आहेत सबस्टिट्यूशन टेबल मेथड, ट्रान्सलेशन ग्रामर मेथड, डॉक्टर वेस्ट न्यू मेथड, आणि चौथा पर्याय आहे बिलिंग्वल मेथड. तर याचं अचूक उत्तर काय असेल गेस करा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ट्रान्सलेशन ग्रामर मेथड हे त्याचं अचूक उत्तर आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे क्रिस्टन अँड टेरल आर असोसिएटेड विथ. पर्याय दिलेले आहेत बिलिंग्वल मेथड, ऍक्टिव्ह लर्निंग, कम्युनिकेशन, लँग्वेज टीचिंग, नॅचरल अप्रोच. याचं उत्तर गेस करा काय असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नॅचरल अप्रोच हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे which of the following is not true about the bilingual method. बिलिंग्वल मेथड विषयी कोणता पर्याय हा चुकीचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काळजीपूर्वक प्रश्न वाचला की तुम्हाला आपोआप उत्तर क्लिक होईल. तर पर्याय दिलेले आहेत इट इन्व्हॉल्व्स सँडविच टेक्निक, इट वॉज डेव्हलप्ड बाय H.E. पल्मर, इट गिव्स इक्वल इम्पॉर्टन्स टू मदर टंग अँड द टार्गेट लँग्वेज, आणि चौथा आहे इट पुट्स इम्फॅसिस ऑन फ्लुएन्सी अँड ॲक्युरेसी. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. प्रश्न नीट वाचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द बिलिंग्वल मेथड. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 इट इन्व्हॉल्व्स सँडविच टेक्निक. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल.
चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. The teacher tells a story about animals. Children make animal noises every time they hear the name of the animal it is. पर्याय आहेत टोटल फिजिकल रिस्पॉन्स, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग, ग्रामर ट्रान्सलेशन, रीडिंग अप्रोच. उत्तर गेस करा काय असू शकते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असेल. टोटल फिजिकल रिस्पॉन्स हे त्याचं बरोबर उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे विच इज द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग कॅन नॉट बी यूज्ड इंटरचेंजेबल विथ इच अदर. ऑप्शन्स दिलेले आहेत रेफरन्स मेथड, इन्सिडेंटल मेथड, डायरेक्ट मेथड, करेक्लेटिव्ह मेथड. याचं उत्तर गेस करा. Which of the following methods of teaching cannot be used interchangeable with each other? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डायरेक्ट मेथड. पुढचा प्रश्न आहे मदर टंग influence can be effectively minimized in the classroom by. ऑप्शन दिलेले आहेत using the mother tongue more often, giving examples from the mother tongue, giving a lot of exposure in the target language, giving inputs from the target language in a single graded manner. तर याचं उत्तर काय असू शकतं गेस करा. याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 गिव्हिंग इनपुट्स फ्रॉम द टार्गेट लँग्वेज इन अ सिंगल ग्रेडेड मॅनर. पर्याय क्रमांक 4 हा जो आहे हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न व्हॉट इज अ टास्क बेस्ड लँग्वेज लर्निंग. ऑप्शन्स आहे अ पीस ऑफ वर्क विच इनेबल्स लर्नर्स टू डू अन ॲक्टिव्हिटी, अ पीस ऑफ वर्क फ्रॉम द parents to do their children's homework, a piece of activity from teachers to do in the classroom, and चौथा आहे a piece of work which exposed learners to language. याचं उत्तर काय असेल गेस करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 a piece of work which enables learners to do an activity. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. The most important aspect of an effective language classroom is to provide learners with an opportunity to. Options आहेत interact, interface, assess and imitate. याचं उत्तर गेस करा काय असू शकते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंटरॅक्ट. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. A good teaching learning material means TLM best. पर्याय दिलेले आहेत बी अ सोर्स ऑफ एंटरटेनमेंट, दुसरा आहे हेल्प द टीचर टू ट्रेन ॲक्ट मटेरियल विथआउट एनी मॉडिफिकेशन, तिसरा आहे हेल्प द लर्नर्स ॲक्वायर अ लँग्वेज, आणि चौथा आहे
फॅसिलिटेट द टीचिंग लर्निंग प्रोसेस. याचं उत्तर गेस करा काय असू शकते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फॅसिलिटेट द टीचिंग लर्निंग प्रोसेस. सो पर्याय क्रमांक जो चौथा आहे याचं उत्तर असेल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. Which approach emphasize interaction as the means and the good of learning of a language? ऑप्शन्स दिलेले आहेत. कम्युनिकेटिव्ह, ओरल, इमर्सन अँड सायलेंट वे. गेस कर काय उत्तर असू शकते. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कम्युनिकेटिव्ह. त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Iconic mode of learning is based on the system of using. पर्याय दिलेले आहेत. व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज, सिम्बॉल्स, इमेजेस अँड डायग्राम्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ. याचं उत्तर काय असेल गेस करा. याचं उत्तर असेल याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इमेजेस अँड डायग्राम्स. लर्निंग इज बेस्ड ऑन द सिस्टम ऑफ युजिंग इमेजेस अँड डायग्राम्स. सो पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स ड्युरिंग टीचिंग इन अ लँग्वेज क्लासरूम इज पॉसिबल थ्रॉट. आणि ऑप्शन्स आहेत लेक्चर मेथड, ट्रान्सलेशन मेथड, इंडक्टिव्ह मेथड आणि चौथा आहे डिस्कशन अँड डेमॉन्स्ट्रेशन मेथड. तर याचं योग्य उत्तर काय असेल गेस करा काय असू शकते. तर याचं उत्तर असेल डिस्कशन अँड डेमॉन्स्ट्रेशन मेथड. पर्याय क्रमांक 4 जो आहे याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे प्रेडिक्शन ॲज अ सब स्किल इज असोसिएटेड विथ. तर त्याचे पर्याय आहेत रीडिंग, ड्राफ्टिंग, समरायझिंग आणि नोट मेकिंग. याचं उत्तर काय असू शकतं गेस करा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रीडिंग. रीडिंग हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. इंटेन्सिव्ह रीडिंग स्टँड फॉर. पर्याय आहेत रीडिंग फॉर इनरिचमेंट ऑफ वोकॅब्युलरी, रीडिंग फॉर प्लेजर, रीडिंग फॉर डेव्हलपिंग लिटरसी सेन्सिटिव्हिटी आणि चौथा पर्याय आहे रीडिंग द टेक्स्ट इन पार्ट्स ऑफ डिटेल्स. तर हा प्रश्न विचारला गेलेला आहे इंटेन्सिव्ह रीडिंग बद्दल. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. तर याचं अचूक उत्तर असेल इंटेन्सिव्ह रीडिंग स्टँड फॉर रीडिंग द टेक्स्ट इन पार्ट्स ऑफ डिटेल्स. पर्याय क्रमांक जो 4 आहे हे त्याचं अचूक उत्तर असेल रीडिंग द टेक्स्ट इन पार्ट्स ऑफ डिटेल्स. पुढचा प्रश्न डिकोडिंग डिकोडिंग स्टँड फॉर. पर्याय दिलेले आहेत डिसिफिअरिंग
the sounds in words and sentence, passing on a message to others. पुढचा आहे तिसरा आहे ओनली रिकग्नायझिंग द डिफरन्सेस बिटवीन साऊंड्स. आणि चौथा आहे फेल्युअर टू अंडरस्टँड द गिवन टेक्स्ट. तर याचं अचूक उत्तर काय असेल गेस करा. प्रश्न आहे डिकोडिंग स्टँड फॉर. तर याचं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, डिसअपिअरिंग द साऊंड्स इन वर्ड्स अँड सेंटेन्स. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असेल डिकोडिंग. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे स्कॅनिंग इज अ रीडिंग ॲक्टिव्हिटी विच हेल्प्स द लर्नर्स डॅश फ्रॉम ऑफ द टेक्स्ट. ऑप्शन आहेत इनरिच द वोकॅब्युलरी, डेव्हलप कॉम्पिटन्स इन द लिंग्विस्टिक आयटम्स. आणि चौथा आहे नोन द मिनिंग ऑफ द वर्ड्स. तर याचं अचूक उत्तर काय असेल गेस करा. स्कॅनिंग इज अ रीडिंग ॲक्टिव्हिटी विच हेल्प्स द लर्नर्स डॅश फ्रॉम ऑफ द टेक्स्ट. तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ड्रॉ आउट इन्फॉर्मेशन. तर याचं ड्रॉ आउट इन्फॉर्मेशन पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे डोक्रम इन स्पोकन इंग्लिश पॅटर्न्स 2. ऑप्शन आहेत appropriate gestures, clarity and purity of style, correct grammatical usage and uses, आणि चौथा आहे व्हॉइस क्वालिटी. तर याचं अचूक उत्तर काय असेल गेस करा. बरोबर. तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, appropriate gesture. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे कन्व्हेन्शन ऑफ रायटिंग इन्क्लूड. पर्याय दिलेले आहेत स्टोरी आयडियाज, प्रॉपर पंक्च्युएशन, इमॅजिनेशन अँड गुड वोकॅब्युलरी. तर कन्व्हेन्शन ऑफ रायटिंग इन्क्लूड्स. तर याचं अचूक उत्तर गेस करा काय असू शकते. बरोबर. तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, पंक्च्युएशन हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे इफ यू आर लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ टू रीच अ स्पेसिफिक लोकेशन देन यू आर डुईंग. पर्याय आहेत कॅज्युअल लिसनिंग, फोकस्ड लिसनिंग, इंटेन्सिव्ह लिसनिंग अँड एक्सटेन्सिव्ह लिसनिंग. तर याचं अचूक उत्तर काय असेल गेस करा काय असू शकते. लिसनिंग विषयीचा हा प्रश्न आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार असाल आणि त्याचं तुम्ही डिस्क्रिप्शन ऐकत असाल किंवा काय, तर ते तुम्ही कसं ऐकू शकता, म्हणजे कसं ऐकाल. तर कॅज्युअल लिसनिंग, एकदम फोकस लक्षपूर्वक ऐकाल. इंटेन्सिव्ह लिसनिंग आणि एक्सटेन्सिव्ह लिसनिंग. काय असू शकते याचं उत्तर. बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंटेन्सिव्ह लिसनिंग. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात काय आहे. ओके. ग्लोबल लिसनिंग इज नॉट लिसनिंग. प्रश्न काळजीपूर्वक वाचा काय आहे. ग्लोबल लिसनिंग इज नॉट लिसनिंग. पर्याय दिलेले आहेत विदाउट बीइंग कन्स्ट्रन्ड बाय प्रेझेंट क्वेश्चन ऑर टास्क. दुसरा आहे फॉर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. तिसरा आहे ॲट डिफरंट लेवल ऑफ कॉम्प्रिहेन्शन. आणि चौथा आहे फॉर इम्प्रूव्हिंग रिकग्निशन ऑफ स्पोकन टेक्स्ट. तर याचं अचूक उत्तर काय असेल गेस करा.
ग्लोबल लिसनिंग इज नॉट लिसनिंग. तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फॉर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इज नॉट ग्लोबल लिसनिंग. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळू. ओके. While listening to a speech in English, sometimes we listen to basic unit of a sound, a symbol, a syllabus and a word. Then of the complete speech. This mental process can be described as dash. ऑप्शन दिलेले आहेत बॉटम अप अप्रोच, मिडल पाथ अप्रोच, इंटरॅक्टिव्ह मॉडेल आणि चौथा आहे टॉप डाऊन अप्रोच. गेस करा याचं उत्तर काय असू शकते. बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 बॉटम 1 हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे इन लर्निंग द न्यू लँग्वेज मल्टीलिंग्विलिझम इज. ऑप्शन आहे अ मेथडॉलॉजी, अन असेट, अन इंटरफरन्सेस अँड चौथा आहे बर्डन. गेस करायचं उत्तर काय असेल. बरोबर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अँड असेट. 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे लिटल or no attention is given to pronunciation in dash method. पर्याय दिलेले आहेत ऑडिओलिंग्वल, ग्रामर ट्रान्सलेशन, CLT, SLT. गेस करा याचं उत्तर काय असू शकते. बरोबर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर ग्रामर ट्रान्सलेशन मेथड हे त्याचं अचूक उत्तर असेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे when children first start to speak in sentence their speech can be described as babbling. एखादं लहान मूल ज्या वेळेला पहिल्यांदा बोलायचा प्रयत्न बोलतो त्यावेळेला त्याची भाषा किंवा ते बोलण्याची जी पद्धत आहे त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणून संबोधतो. तर पर्याय दिलेले आहेत बॅबलिंग, टेलिग्राफिक, मल्टीलिंग्वल आणि चौथा आहे एक्सेप्शनली सॉफ्ट. तर गेस करायचं उत्तर काय असू शकतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेलिग्राफिक. 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न which is a lexical word. is ऑप्शन दिलेले आहेत इज, माइट, द आणि लव्ह. बघा काय असू शकतं उत्तर. बरोबर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लव्ह. पुढचा प्रश्न ओके. A sight word is a vocabulary item that needs proper visual understanding of the context. So दूसरा आहे that is to be learned by heart. तिसरा पर्याय आहे the reader recognized and finds meaningful on sight without a complicated analysis. And चौथा आहे that helps in judging the effectiveness of the author style. तर बघा याचं उत्तर काय असू शकतं गेस करा. बरोबर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 that the reader recognized and finds meaningful on sight without a complicated analysis. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असेल.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. त्याच्यामध्ये काही सजेशन किंवा तुमचं काय मत आहे याविषयी किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला प्लीज ते कमेंट करा, त्याची उत्तरं दिली जातील. चला तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.